रामकृष्ण हरी. गुरु साक्षात परब्रह्म कृष्णं वंदे जगद्गुरु. राधे राधे. आता 8वा श्लोक 3ऱ्या अध्यायातला. नियतं कुरु कर्म त्वं कर्म जायो ह्यकर्मणा शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेद कर्मणा. तर आता ह्या 8व्या श्लोकामध्ये नियतं कुरु कर्मत्वम. मग आता ह्यानं सांगितलं की नियत कुरु कर्मत्वम, जे तुला असाईन केलेले आहेत. नियतम म्हणजे तुला असाईन केलेले ते कर्म तू कर, म्हणजे थोडक्यात कर्तव्य कर्म कर. त्वम कर्मजायो ह्य कर्मणा. तर कर्मजायो ह्य कर्मणा म्हणजे काय की कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे हे जास्त चांगले. मी काहीच करत नाही म्हणून बसण्यापेक्षा काहीतरी करणे हे चांगले. मग शांत बसू नये किंवा न करता अकर्मण्य बसू नये. कारण ते वाईट आहे. का वाईट आहे? कारण इतकं वाईट आहे की ते जर तुम्ही करायला गेलात, म्हणजे सगळेच कर्म जर सोडून दिले वरपांगी, तर काय होईल? तुम्हाला जिवंत राहणंसुद्धा मुश्किल होईल. तुमचं शरीर निर्वाहसुद्धा चालणार नाही, असं पुढच्या ह्याच्यात म्हणतात. शरीर यात्रापि च ते, म्हणजे शरीर यात्रापि च ते न प्रसिद्धयेद कर्मणा. म्हणजे शरीर यात्रासुद्धा म्हणजे शरीर निर्वाहसुद्धा होणार नाही. उपाशी मरताल. कमीत कमी पैसे कमवून तरी आणावे लागतील. स्वयंपाक पाणी तरी करावा लागेल. भविष्यासाठी काहीतरी तरतूद करावी लागेल. म्हणजे जे सगळे प्रापंचिक लोक करतात ते सगळं करावं लागेल. त्याच्याशिवाय जिवंत राहणं शक्य नाही. मग शरीर यात्रा पीच ते न प्रसिद्धेद कर्मणा. म्हणून संन्यास जरी म्हणला, आता एखाद्या माणसाने संन्यास घेतला, मग त्याला संन्यास घेतला म्हणून भूक लागणं बंद होणार आहे का? त्याला अन्न लागेलच, तहान भूक लागेलच, त्याला थंडी वारा लागेलच, म्हणजे पुन्हा अन्न वस्त्र निवारा त्याला लागणारच आहे. मग कुठेतरी जाऊन आश्रम शोधणार, त्या आश्रमात राहणार, तिथं काहीतरी पैसे देणार, तिथं मग अन्न मिळवणार. म्हणजे तो प्रपंच तोच आला, फक्त बायको नाही आहे. म्हणजे प्रपंच हा असा वरपांगी टाकता येत नाही. प्रपंच आणि संसार म्हणजे काय का आपल्या गरजा म्हणजेच प्रपंच आहे. मग आपल्या गरजाच भागणार नाहीत आपण जर कर्म नाही केले तरी. मग कर्म करणे हे एवढं कंपल्सरी आहे की तशा आपण जिवंत राहणार नाहीत. पण या श्लोकात एक शब्द काय ज्ञानबाची मेक की नियतम कुरु कर्मत्वम कर्म जायो य कर्मणा. मग जर आता कर्म करावेच लागणार आहेत, मग कोणते करायचे? सगळेच करायचे का? नाही. मग काल एक प्रश्न आला होता शेवटी व्हिडिओच्या की 31व्या व्हिडिओच्या शेवटी आला होता की सगळेच जर प्रकृती कर्म करते तर मग हे पाप केलं, हे पुण्य केलं, असं वागा तसं वागा, हे का आम्हाला सांगता? कारण सगळं तर आमच्याकडनं प्रकृती बळजबरीनं करून घ्यायला लागली आहे. मग आम्हाला हे करा ते करू नका हे का सांगता? तर प्रकृती आपल्याकडनं सर्व कर्म प्रकृती पद्धतीने करून घेते. पण जेवढा कर्माचा पसारा आहे त्यापैकी सिलेक्शन करण्याचा अधिकार मात्र आपल्याला आहे. म्हणून 2ऱ्या अध्यायामध्ये कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन म्हणलं आहे. तर प्रकृती फोर्स करेल, प्रकृती ती ट्रिगर करेल आपल्याला, पण कोणतं कर्म करायचं आणि कोणतं नाही. फक्त मी कर्म करणार नाही असं म्हणल्यावर प्रकृती आपल्याला ओव्हररूल करून निघून जाईल. तर त्याच्यासाठी इथं काय म्हणतात की कर्म तर करावेच लागणार आहे. तू नाही म्हणलास तरी प्रकृती तुला पुश करणार, आणि बिना कर्माचा तू जिवंतही राहू शकणार नाहीस. मग कोणतं कर्म करायचं? नियतम कुरु कर्मत्वम. नियतम म्हणजे तुला असाईन केलेलं, शास्त्राने सांगितलेलं ते कर्म तू कर. म्हणजे कर्तव्य कर्म कर. कर्तव्य कर्म केलेस तर मग काही प्रॉब्लेम नाही. आणि बाकीचे जे कर्म आहेत त्या बाबतीत मात्र कर्मत्याग केला तर चालतो, पण कर्तव्य कर्म जे आहेत ते केले पाहिजे. आता हा एक प्रश्न येतो की कोण असाईन केलेले, कुठलं शास्त्र, कुठल्या शास्त्रानं सांगितलेले? तर हे भगवद्गीतेमध्ये क्लिअर दिलेलं नाही. नाही तर भगवद्गीतेमध्ये एक यादी दिली असती की हे 1 2 3 4 5 6 10 कर्तव्य आहेत आणि तेवढे करा. तर असं भगवद्गीतेनं केलं नाही. आणि का केलं नाही त्याचं एक मुख्य कारण आहे. कारण भगवद्गीतेला आपल्याला एक आचारसंहिता नाही द्यायची की उठ म्हणले की उठायचं आणि बस म्हणले की बसायचं. तर असं जर केलं असतं भगवद्गीतेनं तर पुन्हा कर्मठता वाढली असते आणि माणसं नियमात अडकून राहिले असते.
या लॉमध्ये असं बोललं आहे, इथं असं बोललं आहे, तिथं तसं बोललं आहे, आणि मग आपण ते नियमच करत बसलो असतो. मग हे भगवद्गीतेला किंवा श्रीकृष्णाला नको होतं. म्हणून श्रीकृष्ण काय करतात, अमुक अमुक काम कर आणि अमुक अमुक करू नको असं नाही सांगत, तर फक्त विचार देतात. हा थॉट आहे, ह्याचं चिंतन कर आणि तू ठरव काय करायचं आहे. आणि हे फार सुंदर आहे भगवद्गीतेचं तत्त्वज्ञानाचं. आता हा सगळा व्हिडिओ मोठा झाला तरी काही हरकत नाही, पण महत्त्वाचा मुद्दा हा क्लिअर केला पाहिजे. 18व्या अध्यायाच्या शेवटी श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की मी सगळं तुला तत्त्वज्ञान सांगितलं आहे, आता तू ठरव काय करायचं ते. यथेच्छसे तथा कुरु, म्हणजे जशी तुझी इच्छा असेल तसं कर. यथेच्छसे तथा कुरु म्हणजे जशी तुझी इच्छा असेल तसं कर. हे एवढं तत्त्वज्ञानाचा डीपनेस आहे. तर श्रीकृष्ण असं डिक्टेट करत नाहीत किंवा आपलं तत्त्वज्ञान डिक्टेट करत नाही की अमुक अमुक गोष्टी करा आणि अमुक अमुक करू नका. मग विचार देतात. मग आता नियतम कुरु कर्म, मग कर्तव्य केले पाहिजेत. मग प्रत्येकाने स्वतः विचार करावा की माझं काय कर्तव्य आहे. आणि कर्तव्यबोध प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण व्हावा. आजकाल जगामध्ये पाहिलं की लोकांना अधिकाराची भाषा कळते, हक्काची भाषा कळते, पण कर्तव्य शब्द समजतच नाही. प्रत्येकजण आपल्या हक्काविषयी आणि अधिकाराविषयी बोलतो आहे या लोकशाहीमध्ये. प्रत्येक हे माझा अधिकार आहे, माझं हक्क आहे, माझा हे आहे. अरे बाबांनो, समोर आपण जर आपलं कर्तव्य केलं तर आपण समोरच्याला त्याचा अधिकार देऊ शकतो. म्हणजे नवऱ्यानं नवऱ्याचं कर्तव्य केलं तर बायकोला बायकोचा अधिकार मिळेल, आणि बायकोनं बायकोचं कर्तव्य केलं तर नवऱ्याला नवऱ्याचा अधिकार मिळेल. मग प्रत्येकानं जर आपल्या कर्तव्याचा विचार केला तर गाडी पुढे जाईल. पण इथं कोणी कर्तव्य हा शब्द ऐकायलाच तयार नाही. अमुक अमुक तुला करावं लागेल म्हणलं तर मी काही नोकर आहे का, असा हे येतं. मग कर्तव्यबोध आपल्या समाजामध्ये कमी आहे. मग आपल्याला सगळीकडे कर्तव्याची भावना निर्माण केली पाहिजे की मी काय करायचं आहे. मग कर्तव्य कोणतं असतं, तर 2 प्रकारचे कर्तव्य असतात. एक लौकिक कर्तव्य असतं, एक पारमार्थिक कर्तव्य असतं. पारमार्थिक पहिल्यांदा लौकिक कर्तव्य काय, तर लौकिक कर्तव्य म्हणजे ज्या गोष्टी जगण्यासाठी आवश्यक आहे त्या गोष्टी करणे. म्हणजे व्यवसाय करणे, नोकरी करणे, घरदार सांभाळणे वगैरे वगैरे, म्हाताऱ्या माणसांना सांभाळणे वगैरे, जे व्यावहारिक गोष्टी आहेत आणि ज्याच्यामध्ये निस्वार्थता आहे असे, बरं का. स्वतःच्या जगण्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी जे करतो आपण ते कर्तव्य होतं, पण त्याच्यामध्ये निस्वार्थता पाहिजे. त्यामध्ये जर स्वार्थीपणा आला तर ते कर्तव्य करून न केल्यासारखे ते पापच होईल. म्हणजे आता आपलं लेकरू आहे, त्याला आपण वाढवलं, शिकवलं, मोठं केलं, तर हे आपलं कर्तव्य आहे. पण त्याच्याकडनं जर काही अपेक्षा असतील तर ते कर्तव्य होणार नाही. मग निस्वार्थपणे प्रपंच करणे, प्रपंच करावा नेटका, तर हे जे आहे ते कर्तव्य आहे. त्याच्यानंतर परमार्थिक कर्तव्य, दान करणे, जप करणे किंवा अजून काही साधना करणे, हे परमार्थिक, कारण स्वतःच्या उद्धारासाठी खटपट करणे हे परमार्थिक कर्तव्य आहे, ते आपण केलं पाहिजे. नाहीतर आपण आत्महिताच्या विरुद्ध वागल्यासारखं होतं आणि आत्महत्या केल्यासारखं पाप लागेल, कारण आपण जर आपल्या हिताचं काम नाही केलं तर. परमार्थिक कर्तव्य. तर आता काय असतं, लौकिक कर्तव्यामध्ये करत असताना मला काय मिळालं, स्वसुखाची जाणीव, आणि परमार्थिक कर्तव्य करत असताना माझ्या मुक्तीची जाणीव, तर हे 2 सुद्धा निकृष्ट दर्जाचे, या इच्छासुद्धा नसाव्यात खरं. मग लोकाच्या हितासाठी आणि भगवत सेवा म्हणून केलेलं कार्य हे कर्तव्य मानलं जातं. मग प्रत्येक ठिकाणी आपण आपलं कर्तव्य काय आहे, इथं मी काय वागणं योग्य आहे, हे प्रत्येकाने आपलं आपलं ठरवावं. पण एक आहे, प्रत्येकासाठी काही ना काहीतरी कर्तव्य असतं, ते कर्तव्य केलं पाहिजे प्रत्येकाने. आणि ही परमार्थाची पहिली पायरी आहे. हे साधनारंभू तो तृतीयाध्यायी बोलीला, ते ह्याच्यासाठी की साधना आरंभ इथून चालू होतो. एखादा मनुष्य कर्तव्यच करत नाही आहे त्याची आणि मोठ्या मोठ्या परमार्थी गप्पा मारतो आहे, तर काही अर्थ नाही आहे. त्यानं आधी आपले कर्तव्य पूर्ण करावे. मग आपण एकदा बसून यादी करावी की माझं काय कर्तव्य आहे. प्रत्येकानं, घरात प्रत्येकाने आपली आपली एक यादी तयार ठेवावी, कोणाला दाखवू नये. आपल्या आपल्या मनात ठेवावं आणि ते कर्तव्य पूर्ण करावे. कोणाच्या प्रती काय कर्तव्य आहे, आणि प्रत्येक कर्तव्यातून स्वार्थपणा बाजूला काढून टाकावा. आपला त्याच्यातला जो स्वसुखाची इच्छा असते
ती बाजूला काढून टाकावी, किंवा स्वतःच्या मला तो मान देईल ही पण इच्छा बाजूला काढून टाकावी. हां, आता समजा आपल्या घरात कोणी मनुष्य आला आणि आपण त्याला म्हणतो की अतिथी देवो भव, तो अतिथी आहे म्हणून आपण त्याचं अगत्य केलं, बसा बसा चहा घ्या पाणी घ्या. मग आपल्याला हे अगत्य करताना हे आपलं कर्तव्य आहे, कारण तो अतिथी आहे. मग हे कर्तव्य करत असताना आपल्या मनामध्ये असं येते की आता त्याला वाटलं असेल मी किती चांगला आहे, हां मी किती त्याचं अगत्य केलं, ह्याच्याने तो माझा सत्कार करेल, ही जर भावनामध्ये आली की ते कर्तव्य घसरलं समजा. हां, मग अतिथी देवो भव हे ज्यावेळेस आपण एखाद्याचं अगत्य करतो, बसा वगैरे त्याचा सगळ्या गोष्टी देतो त्याला व्यवस्थित, त्यावेळेस मनामध्ये एकच भावना असली पाहिजे की हे माझं कर्तव्य आहे आणि मी हे कर्तव्य करणं हे गरजेचं आहे आणि याच्याने भगवंत प्रसन्न होईल आणि भगवंतासाठी म्हणून करतो. या भावनेनंच फक्त करायचं. तर हे नियतम कुरु कर्म. तर आता ही चर्चा खूप आहे ह्या तिसऱ्या अध्यायात कर्तव्याची, आपण ते वेळोवेळी बघतच जाऊ. नियतम कुरु कर्म, मग असे असाईन केलेले म्हणजे कर्तव्य असलेले कर्म तू कर. आता ह्याच्यावर माऊली एक फार सुंदर ओवी लिहितात की आधी काय म्हणतात माऊली या श्लोकावर, म्हणून नैष्कर्म्य होवावे तरी येत तेन संभवे आणि निषिद्ध केवी राहटावे विचारी पा. मग आता पहिल्यांदा माऊली हे म्हणतात की नैष्कर्म्य व्हावं वाटलं एखाद्याला की मला कर्मच करायचे नाही, तर हे तर शक्य होत नाही, कारण प्रकृती तसं बसू देणार नाही शांत आपल्याला आणि आपलं जगणं मुश्किल होईल. मग हे तरी येत ते न संभवे, मग हे शक्य नाही आहे. आणि निषिद्ध केवी राहटावे विचारी पा, आणि मग आता कर्मच जर करायचे म्हणलं तर मग मी काही करायला लागेन असे म्हणणं चुकीचं आहे ना, मग निषिद्ध गोष्टी करायच्या काय. म्हणून नैष्कर्म्य होवावे तरी येत ते न संभवे आणि निषिद्ध केवी राहटावे विचारी पा. म्हणून काही करायचं असंही शक्य नाही. मग आपण थोडा विचार केला पाहिजे की मी एवढ्या कर्माप्रसारातनं सिलेक्टिव्ह कर्म करेन, आणि ते सिलेक्टिव्ह म्हणजे कोणतं, नियतम कुरु कर्म. मग आता ते सिलेक्ट कोणतं सांगतात माऊली, म्हणून जे उचित आणि अवसरे करुणी प्राप्त ते कर्म हेतू रहित आचरेतू. तर म्हणून उचित, म्हणून जे उचित आहे आणि अवसरे करुणी प्राप्त म्हणजे दोन हे लावले पॅरामीटर कर्म निवडायचे. सिलेक्टिव्ह कर्म म्हणलं ना, मग कोणतं कर्म करायचं, तर पहिल्यांदा ते उचित असलं पाहिजे. उचित कर्म ह्याचा अर्थ काय की योग्य, राईट. कशावर ठरवायचं राईट, तर ते माझ्या हिताचं आणि लोकांच्या हिताचं असावं, त्याला उचित कर्म म्हणलं आहे. आणि अवसरे करुणी प्राप्त, ते दुसरं तुम्हाला ते प्राप्त झाली पाहिजे त्याची संधी. तसं उचित कर्माची जर यादी केली तर भरपूर निघेल. उचित कर्माची यादी केली तर भरपूर निघेल. ते सगळे कर्म करण्याची जिम्मेदारी तुमच्यावर नाही आहे. जगात हजारो गरीब लोक आहेत, हजारो उपाशी आहेत, खूप जणांना प्रॉब्लेम आहेत, मग सगळ्यांचे दुःख निवारण करण्याची जिम्मेदारी तुमच्यावर नाही आहे. तुमच्यावर काही ठराविक गोष्टीची जिम्मेदारी भगवत कृपेनं येत असते. संधी म्हणा, सेवेची संधी ठराविक ठिकाणी येत असते. मग ते अवसरे करुणी प्राप्त, मग असे अवसरे करुणी प्राप्त जे कर्म आहेत की जी संधी मिळाली आहे त्या संधीमध्ये ते विहित कर्म करणे, उचित आणि विहित असं दोन्ही पाहिजे. आणि कधीकधी काही काही कर्म विहित कधी होतात माहिती का, ठराविक काळानंतर विहित होतात. आता उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी आहे, त्यानं लग्न करणं हे जरी उचित असलं तरी विहित नाही आहे त्यावेळेस, कारण अजून तो 11 वर्षाचा आहे. लग्न करणं ही कर्म उचित आहे पण त्याच्यासाठी विहित नाही आहे, कारण त्याचं वय नाही आहे. मग तो 21 वर्षाच्यापेक्षा मोठा झाला, आता ते उचित पण झालं कर्म आणि विहित पण झालं. मग काही काही कर्म योग्य काळात योग्य संधी निर्माण झाल्यावर ते विहित होतात. मग त्यावेळेस असे विहित झालेले जे उचित कर्म आहेत ते कर्म करणे. म्हणून गा उचित आणि अवसरे करुणी प्राप्त, म्हणजे सहज संधी तुमच्याकडे आली आहे. दुसरी गोष्ट, काही काही लोक काय करतात की म्हणजे साधक संजीवनी म्हणून जो ग्रंथ आहे स्वामी रामसुखदास, संत परमपूज्य स्वामी रामसुखदासांचा, तर त्यांच्या ग्रंथामध्ये लिहिलं आहे की सेवेची संधी हुडकून काढू नये, शोधून काढू नये. मला काहीतरी सेवा करायची, काहीतरी सेवा करायची ही पण भावना चांगली नाही, किंवा मला कुठेतरी मदत करायची ही पण भावना चांगली नाही. कारण ज्यावेळेस आपण असं स्वतःहून हुडकायला जातो ह्याचा अर्थ आपल्या मनामध्ये लोकेशन आहे असा अर्थ होतो. लोकेशना म्हणजे लोकांनी चांगलं म्हणावं, ही पण गडबड नको आहे.
मग सहज अवसरे करुणी प्राप्त जे आपल्याकडे आलेले आहे ते सहज आनंदाने प्रेमाने भगवत सेवा म्हणून करणे. म्हणून गा उचित आणि अवसरे करुणी प्राप्त. ते कर्म हेतुरहित आचरितो. आणि तिसरी मेघ काय, हेतुरहित आचरितो. ही कर्मयोगाची पूर्ण सार असलेली ओवी आहे. हेतुरहित म्हणजे त्या कर्मामध्ये हेतू नको. आता हेतू या शब्दाचा अर्थ काय होतो माहिती का? खरा हेतूचा अर्थ होतो अल्टरियर मोटिव्ह, म्हणजे काहीतरी वाईट हेतू. आणि इथं जो हेतू आहे ना तो जास्त वाईडर आहे अर्थानं. तर इथं हेतू ह्याचा अर्थ कोणताच हेतू नको, कोणताच हेतू नाही. मग कसं कर्म होईल असं आपण म्हणतो ना, आधी कर्म करायच्या आधी त्याच्यामागं काहीतरी प्रयोजन ठरतं की मला अमुक गोष्ट अमुक अमुक कारणासाठी करायची आहे. आणि प्रयोजनासाठी तर कोणी मनुष्य काही करत नाही. मग शहाणा मनुष्य प्रयोजन असल्याशिवाय काम कसं करेल? मग आपल्या सगळ्या कर्माच्या मागचं प्रयोजन एकच ठेवायचं, एकच हेतू, तू भगवत सेवा. मग भगवत सेवा जर हेतू असेल तर मग बाकीचे हेतू नसल्यास जमा. मग दुसरा कोणता हेतू आपल्या कर्मामध्ये नसावा. मूळ माणसाचे दोन हेतू असतात कर्मामध्ये, की एक तर सुखप्राप्तीची इच्छा किंवा दुःखापासून पळण्याची इच्छा. मग हे दोन्ही गोष्टी बाजूला टाकून द्यायच्या आणि फक्त हे माझं कर्तव्य आहे, हे मला उचित आहे, हे मला विहित आहे, अवसरे करूनही प्राप्त आहे आणि ही भगवत सेवा आहे म्हणून मी हे कर्म करणार. एवढा माइंडसेट जर क्लिअर झाला तर तो मनुष्य जे वागतो त्याला कर्मयोग म्हणतात. आणि मग अशा कर्मयोगाने जगणारा मनुष्य आनंदाला प्राप्त करून घेतो. भगवत प्राप्त करतो म्हणजे आनंदाला प्राप्त करून घेतो. पार्थ आणि काही एक नेनसी तू हे कौतिक जे ऐसे कर्ममोचक अपैसे असे. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात कर्म हे स्वतःच कर्ममोचक आहे. मोचक या शब्दाचा अर्थ काय की संकटातून मुक्त करणारा, संकटमोचन मारुती रायाला म्हणतात. तसं कर्म हे कर्ममोचक आहे, म्हणजे कर्मच कर्मातून मुक्त करणार आहे. म्हणजे साधं कर्म जे आपल्याला बंधनात अडकवतं त्या कर्मबंधनातून मोकळं करणारा कोण आहे आपला, तर कर्मयोग आहे. आणि कर्मयोग म्हणजे काय, तर एकच होई. म्हणून गा उचित अवसरे करुणी प्राप्त ते कर्म हेतू रहित आचरेतु. तिथं आपला 8वा श्लोक झाला. कृष्णार्पणमस्तु.